अहिल्यानगर तसेच स्वास्थ्यपूर्ण अहिल्यानगर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले। स्वस्थ अहिल्यानगर स्वास्थ्यपूर्ण अहिल्यानगर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। गरजू रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचं काम राजाभाऊ मुळे स्वस्तिक हॉस्पिटलच्या माध्यमातून 30 ते 50 मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्याचा उपक्रम। धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागत असून अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं। आजाराचं वेळेच निदान होऊन योग्य उपचार मिळणं आवश्यक आहे। या उद्देशानं स्वस्थ अहिल्यानगर स्वास्थ्यपूर्ण अहिल्यानगर या योजनेअंतर्गत विचार भारती यांच्या संकल्पनेतून आणि स्वस्तिक हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, विचार भारतीचे राजाभाऊ मुळे, सुधीर लांडगे, अरविंद पारगावकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक निखिल वारे, मनोज दुल्लम, करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, अभिजित बोरुडे, स्वस्तिक हॉस्पिटलचे डॉक्टर प्रफुल्ल चौधरी, डॉक्टर कल्याणी चौधरी, अरुण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विचार भारतीचे राजाभाऊ मुळे म्हणाले की धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्य विविध आजारांना सामोरं जात असतो, मात्र अनेकदा आरोग्याच्या समस्याकडे दुर्लक्ष केलं जातं। आजाराचं वेळेचं निदान होऊन योग्य उपचार मिळणं हे गरजेचं आहे। सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे गरजू रुग्णांपर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशानं विचार भारतीच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराचं आयोजन करण्यात आलं। काम करत आहे आणि आपण एक मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आपल्याकडे आयोजित केलेलं आहे। आम्हाला नेहमीच सामाजिक कार्य करायला आवडतं आणि मला आनंद आहे की सगळ्यांनी आम्हाला ही संधी दिली। पुष्करला मी फोन केला होता 4 दिवस आधी की आम्हाला असा एक उपक्रम करायचा आहे आणि पुष्कर कुलकर्णींनी हे मनावर घेऊन हे सगळं नियोजन करून खूप चांगलं आम्हाला संधी दिली आणि ह्या गोष्टीच्या किंवा शिबिराला खूप चांगला प्रतिसाद आला। तर मी विनंती करतो की प्लीज आम्हाला अशी संधी भविष्यात पण देत राहा, जेणेकरून जे आम्हाला समाजाला परत देणं आहे। जसं मी नेहमी म्हणतो की समाजामध्ये लोकांमुळेच आम्ही चांगले डॉक्टर झालो, कारण की आम्ही शिकत असताना गरीब लोकांना सेवा देत असताना आम्हाला ही संधी भेटली की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटल्यावरती ह्या लोकांनी विश्वास दाखवला, म्हणून आम्ही चांगले डॉक्टर घडू शकलो। आणि या अनुषंगाने आम्हाला असं नेहमी वाटतं की समाजाला आमचं काहीतरी देणं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे मोफत नेत्र तपासणी शिबिर बरेच प्रमाणात करत असतो। आता नुकताच आम्ही एक विजन व्हॅन पण घेतली आहे, ज्याच्यामुळे आम्ही गावी पण म्हणजे पेरिफेरीमध्ये खूप छोटे छोटे गावात पण आपण सगळे मशीन घेऊन जाऊ शकतो गाडीमध्ये आणि तिथे पण मोफत तपासणी करणार आहोत। आणि आता या कमी वयात पैशाची कमतरतामुळे खूप जास्त प्रमाणात आम्ही मोफत शस्त्रक्रिया करू शकत नाहीये, पण महिन्यात आम्ही जवळपास 30 ते 50 शस्त्रक्रिया करतोय मोफत आमच्या आम्हाला जे काही शक्य आहे त्याच्या आमचे फंड्सची अवेलेबिलिटी प्रमाणे। आणि नक्कीच तुमच्या सगळ्याच्या मदतीमुळे असंच आम्ही अजून इच्छा व्यक्त करतो की नेत्र किंवा स्त्रीरोग मध्ये पण ज्या गरजू फिमेल्स असतील त्यांना पण मोफत शस्त्रक्रिया किंवा मोफत तपासणी कशी पुढे देता येईल। धन्यवाद। मी एक स्त्रीरोग म्हणून इथे सरांबरोबरच कार्यरत आहे। पूर्वी मी नोबल हॉस्पिटल ठिकाणी हाय रिस्क प्रेग्नन्सीज वगैरे मॅनेज करायचे, नंतर मग माझी मुलं जशी मोठी झाली तशी मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुरू केलं आता माझं। सरांप्रमाणे आमचा पण नेहमी मानस असतो की स्त्रीच्या आरोग्याबद्दल अजून बरीच तशी पाहिजे तशी समाजात जागरूकता नाही किंवा आवश्यक तपासण्या योग्य वेळेत ज्या काही व्हायला पाहिजे त्याची सुद्धा आपल्याकडे एवढी जागरूकता नाही। सो आम्ही नेहमी असे उपक्रम राबवत असतो जिथे आम्ही त्या सगळ्या तपासण्यांचं महत्त्व सांगतो स्त्रियांना आणि त्या करून घेण्यास त्यांना प्रवृत्त करतो आणि पाहिजे त्या सवलती देऊन त्यांच्याकडून त्या करून घेतो। सो मी एवढंच बोलेन की माझं काम ठीक आहे, पण सरांचं काम खूप मोठं आहे। आणि एक इन्सिडेंट सांगू शकते की जेव्हा आम्ही बालाजीला दरवर्षी जातो, म्हणूनच त्या नावानेच फाउंडेशन आहे आमची चॅरिटेबल। आणि इथे सरांचं म्हणणं होतं की इथे डोनेशन्स न करता आपण आपल्या मूळ जागी डोनेशन्स केले पाहिजे। आणि म्हणून हे जे सर म्हणाले की 30 ते 50 शस्त्रक्रिया आम्ही ज्या महिनाभराचं मोफत करतो ते या श्रीवरी ट्रस्ट फाउंडेशनतर्फे आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं त्या फाउंडेशनमध्ये त्या ट्रस्टतर्फे करतो।
खूप शुभेच्छा. विचार भारतीच्या संकल्पनेतून व स्वस्तिक नेत्रालयाच्या माध्यमातून आज या स्वस्तिक नेत्रालयामध्ये आपण नेत्र तपासणी मोफत शिबिर तसेच मोफत औषधे वाटप हा कार्यक्रम आपण आज घेत आहोत. नेहमीच विचार भारतीच्या माध्यमातून आपण समाजोपयोगी कार्यक्रम अनेक वेळेस घेतलेले आहेत, यापुढेही घेत राहणार आहे. याचाच भाग म्हणून स्वस्त अहिल्यानगर या मोहिमेअंतर्गत आपण आज हे शिबिर आयोजित केलेलं आहे. नेहमीच आमचा मानस आहे की नगर शहरामध्ये गरजू रुग्णांना त्यांना योग्य ही मदत मिळाली पाहिजे. याच अनुषंगाने डॉक्टरांची आमची चर्चा झाली. डॉक्टरांनी मला संपर्क केला, त्यामुळे मी आपल्या विचार भारतीच्या सर्व सदस्यांशी तसेच आमचे नगरसेवक असतील माझे महापौर बाबासाहेब वाकले आणि जी मोहिते अध्यक्ष करणजी कराळे निखिल जिवारे आम्ही सगळे अनिल बोर्डे आहेत, आम्ही सगळ्यांनी ठरवून आज हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. अतिशय चांगला प्रतिसाद आज मिळाला आहे. नोंदणी देखील चांगली झाली आहे. त्यापुढे भविष्यात आम्ही अनेक कार्यक्रम घ्यायचे ठरवले व आम्ही ते कार्यक्रम पूर्ण करू अशी ग्वाही देतो. स्वस्तिक हॉस्पिटलचे डॉक्टर प्रफुल्ल चौधरी म्हणाले की स्वस्तिक हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी 30 ते 50 मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात. समाजामध्ये वावरत असताना समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतनं सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचं कामही केलं जात आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न असून नागरिकांना डोळ्यांच्या विविध समस्या त्यावरील उपचार तसंच घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी पुष्कर कुलकर्णी यांनी शिबिराबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांनी नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. गरजू रुग्णांना मोफत तपासणी तसंच अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला. नमस्कार. विचार भारतीच्या वतीनं मी डॉक्टर चौधरी मिस्टर मिसेस चौधरी यांचा अतिशय मनापासून धन्यवाद मानतो. कारण देश स्वतंत्र झाला 80 वर्ष झाले. स्वतंत्रचा जो स्वतंत्र आहे, स्वतंत्र हा स्व जनतेने आपापल्या पद्धतीने उचलला. काहींनी तो सेवेचा घेतला आणि सेवेचा आपला जो भाग आहे तो त्यांनी त्यांचा उचलला आहे. काहींनी स्वतंत्र म्हणजे त्यांनी बोलण्याचं लिमिटच सोडलं. त्यांनी बोलण्याचं स्वातंत्र्य अशा पद्धतीने घेतलं की आपल्याच देशाच्या विषयी आपण किती निगेटिव्ह बोलतो किंवा काय आपण वाईट किंवा निगेटिव्ह बोलू शकतो असा स्व घेतला. त्यामुळे मी विचार भारतीच्या वतीनं श्रीयुत पुष्करजी कुलकर्णी ज्यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे यांचं मुख्यतः आभार मानतो. मिस्टर अँड मिसेस चौधरींचा आभार मानतो आणि सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की आता आपल्याला पुढच्या युवा पिढीला मार्ग कोणता दाखवायचा आहे ते आपण ठरवायचं आहे. आजच मी अहिल्यानगरमधील सिनियर सिटीजन्सला विनंती केली की आता या पुढच्या पिढीला संस्कार आणि संस्कृती रुजवण्याचं शिकवण्याचं काम तुमचं आहे. आणि यामध्ये आज बरेचसे भगवद्गीतापासून विविध विषय शिकवणारे बरेचसे लोक पुढे आलेले आहेत. अहिल्यानगरकरांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक धर्मात प्रत्येक समाजात हे सांगितलेलं आहे की आपल्या नफ्याचा 10वा हिस्सा समाजाचा आहे, तो समाजाला दिलाच पाहिजे. तरच आपलं स्वतंत्र किंवा आपलं जे स्वातंत्र्य आहे ते मिळाल्यासारखं होतं आणि आपलं कार्य पूर्ण होतं. म्हणून प्रत्येकाने इथून पुढे अहिल्यानगरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करावं ही माझी सर्वांना विनंती आहे. आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या दृष्टीने नगर शहरामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रमची मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे. त्याचबरोबर स्वस्तिक हॉस्पिटलनी आज इथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. आम्ही त्यांना आभार व्यक्त करतो की या नेत्र तपासणी शिबिरासाठी त्यांनी विचार भारतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेतलेलं आहे. त्याचबरोबर या प्रभागातील अतिशय ॲक्टिव्ह नगरसेवकांच्या पैकी अनेक जण यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि तसेच या शिबिराचं मुख्य आयोजन पुष्कर कुलकर्णी यांनी केलेलं आहे. पुष्कर कुलकर्णी हे विचार भारतीचे कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारच्या विचार भारतीच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असतो. आम्ही नगर शहरामध्ये अहिल्यानगर प्रथम या नावाने जी मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही स्वस्त आणि स्वास्थ्यपूर्ण अहिल्यानगर असा एक आरोग्यविषयक जो उपक्रम सुरू केलेला आहे. त्या उपक्रमाचा एक भाग हा आहे आणि याबद्दल आम्ही चौधरी डॉक्टरांचे, त्यांच्या पत्नींचे, त्यांचे पिताश्रींचे आणि संपूर्ण स्वस्तिक रुग्णालयाचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.